आणि आता कृषीविषयक महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून। वाशिम जिल्ह्यात गेल्या 4-5 दिवसांपासून थंडीचा जोर वाढल्यामुळे गहू पिकांना कात टाकली आहे। तर काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे गहू पिकांचं नुकसान झालंय। तर तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने काही भागात दाट धुकं देखील पडतंय। तर धुक्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। मात्र या पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात तरी निसर्गाची साथ मिळेल अशी अपेक्षा वाढली आहे। बुलढाणा जिल्ह्यात गांजाच्या शेतीचं सत्र सुरूच आहे। लपाली गाव शिवारातील एका शेतात गांजाची शेती होत असल्याची गुप्त माहिती ही राज्य उत्पादन शुल्क विभाग बुलढाणा यांना मिळाली होती। तर माहितीची खात्री करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने 20 डिसेंबरला शेतात धाड टाकण्यात आली आणि यावेळी शेतात गांजाची 27 झाडं आणि जवळपास 10 किलो गांजा जप्त करण्यात आला। सांगली जिल्ह्यात द्राक्षावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय। तयार घड कुजली आहेत आणि त्यामुळे बागायतदार धास्तावल्याचं पाहायला मिळतंय। सांगली जिल्ह्यातील तासगाव मिरज तालुक्यातील 500 पेक्षा अधिक एकर द्राक्ष बागेला त्याचा फटका बसतोय। तर छाटणीपासून 60 ते 70 दिवस झालेल्या बागांवर असा प्रादुर्भाव होतोय। केंद्र सरकारने साखरेपासूनच्या इथेनॉल निर्मितीवर बंदी उठवली आणि त्यामुळे ऊस उत्पादकांसह साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे आणि त्याप्रमाणे कांदा निर्यातीवरील बंदी उठवावी अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत। इथेनॉलला एक आणि कांद्याला दुसरा न्याय का असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत। आधी दुष्काळजन्य परिस्थिती आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे कपाशीच्या पिकाला जळगाव जिल्ह्यात मोठा फटका बसलाय आणि त्यातच बोंडअळीसारख्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट होतीये। अंजाळे इथल्या शेतकऱ्यांना कपाशीचं उत्पन्न होत नसल्यानं आपल्या 2 एकर कपाशीच्या शेतात म्हशी चरायला सोडल्यात। तर एकीकडे मजूर परवडत नाहीये तर दुसरीकडे कपाशीचं उत्पन्न देखील घटलंय आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय। परभणी जिल्ह्यात सध्या शेतकरी रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा इतर पिकाला उपलब्ध असलेल्या जलस्रोतांमधून पाणी देत आहेत। पण पिकांना पाणी देण्यासाठी वीज पुरवठा पुरेसा मिळत नसल्याने शेतकरी हैराण झालाय। तर शेती भिजवण करताना रात्री अपरात्री धोका पत्करून शेतकरी पिकांना पाणी देत आहेत। तर वीज वितरण कंपनीने रात्री वीज पुरवठा देण्यापेक्षा दिवसा 12 तास वीज पुरवठा करावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत। दर घसरल्यानं आणि वातावरणाचा फटका पिकांवर होऊ लागल्यानं महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीचे प्लॉटवर प्लॉट शेतकरी उपटून बांधावर फेकून देत आहेत। महाबळेश्वर तालुक्यात स्ट्रॉबेरीवर करपा भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे रोगराई पसरली आहे। तर परदेशातून आयात केलेली रोपं निकृष्ट दर्जाची असल्यानं अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसतोय। तर कृषी विभागाच्या योजना आणि शासनाचं शेतकऱ्यांवर असणारं दुर्लक्ष यावर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। दूध दरातील घसरण लक्षात घेता दूध उत्पादकांना त्यांच्या बँक खात्यात थेट प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडे या संदर्भात मागणी केली आहे। आता कृषीविषयक बातम्या पाहूयात विस्तारानं। नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यासह धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर 20,000 रुपयांचा बोनस जाहीर केलाय। 2 हेक्टरपर्यंत बोनस हा लागू राहील आणि याबाबत भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यात काही शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। लगतच्या छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार असून तिथे धानाला सरसकट दर दिला जातोय। मग महाराष्ट्रातही भाजपचे सरकार असून राज्य सरकार महाराष्ट्रात धानाला सरसकट दर का देत नाही? प्रति हेक्टरी धानाला बोनस जाहीर करण्याऐवजी प्रति क्विंटल बोनस जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करतायत। महाराष्ट्र सरकारने जो बोनस जाहीर केलेला आहे हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही आहे। आम्हाला एक तर क्विंटल मागे बोनस पाहिजे होता, नाही तर आम्हाला सरसकट भाव पाहिजे जो आपला छत्तीसगड सरकार देऊ शकते। महाराष्ट्र सरकार का बरं नाही देऊ शकत? छत्तीसगडमध्ये आता त्यांची सरकार बसलेली आहे, म्हणून महाराष्ट्र सरकारनं आम्हाला बोनस देण्यापेक्षा आमच्या तोंडाला पाणी पुसण्यापेक्षा आम्हाला सरसकट भाव पाहिजे। एकदा आम्हाला भाव भेटला तर आम्ही 10 वेळा काही आम्हाला तुम्ही कर्जमुक्ती द्या, असं द्या, तसं द्या, आम्ही काही म्हणणार नाही।
आमच्या मालाला योग्य भाव पाहिजे. शासनाने जो बोनस जाहीर केलेला आहे तो आमच्या हिताचा नसून आम्हाला प्रति हेक्टरी न देता आम्हाला प्रति क्विंटल मागे 700 रुपये जसा पहिल्याची सरकार देत होती त्याप्रमाणे द्यायला पाहिजे होता. कारण आताच्या शेतीच्या खर्चाच्यानुसार आम्हाला शेती जास्तची परवडत नाही आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आम्हाला सरसकट भाव द्यावा आणि हे बोनसची भानगड दूर करून टाकावी. राज्यातील 72% दूध खासगी संस्थांना असून अनुदान फक्त सहकारी दूध संघाला मिळणार आहे आणि यामुळे बहुतांश दूध उत्पादक शेतकरी वंचित राहणार आहेत. अनुदान सर्वांना द्या अशी मागणी किसान सभेचे नेते अजित नवलेंनी केली आहे. तर दूध अनुदानासाठी अटी शर्तींचा पाऊस पडला असून सहकारी दूध संघांनी अगोदर खिशातले 5 रुपये टाकून 29 रुपये दर दिला तरच 5 रुपये सरकार देणार आहे आणि या जाचक अटी कमी करण्याची मागणी शेतकरी नेते अजित नवले करतायत. महाराष्ट्रामध्ये 72% दूध शेतकरी खासगी संघांना घालतात. या सर्व 72% दुधाला या अनुदानापासून वंचित ठेवण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे, हा भेदभाव आहे. किसान सभेच्या वतीने आम्ही मागणी करतोय की सरकारने हा भेदभाव करू नये. खासगी आणि सहकारी दोन्ही संघांना दूध घालणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यात वर्ग करण्याची भूमिका राज्य सरकारने घ्यावी आणि खासगी व सहकारी दोन्ही दूध संघांनी शेतकऱ्यांना 3.2 या गुणवत्तेला किमान 34 रुपयाचा भाव द्यावा. केंद्र सरकारनं साखरेपासूनच्या इथेनॉल निर्मितीवरची बंदी उठवली आहे आणि त्यामुळे ऊस उत्पादकांसह साखर कारखान्यांना दिलासा मिळतोय आणि त्याचप्रमाणे कांदा निर्यातीवरील बंदी देखील उठवावी अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करतायत. इथेनॉलला एक आणि कांद्याला दुसरा न्याय का असा प्रश्न देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय. तर ऊसा इतकंच कांदा पीक महत्त्वाचं आहे. पैठण तालुक्यात जास्तीत जास्त शेतकरी कांदा पिकवतात आणि त्यामुळेच हे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवावी अन्यथा महिला काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष अंजली बांगर यांनी दिलाय. पैठण तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी कांदा पिकवतात. त्यामुळे हे शेतकरी अडचणीत आले असून कांदा निर्यात बंदी उठवणे आवश्यक आहे. गाईच्या दुधाला 5 रुपये दरवाढ देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि त्याचं स्वागत आहे. मात्र हा निर्णय फक्त सहकारी दूध संस्थांसाठी घेण्यात आला आहे. सर्वात जास्त शेतकरी हे खासगी दूध संस्थांमध्ये दूध विकतात आणि अशा शेतकऱ्यांना काहीही त्यामुळे मिळणार नाहीये. तर सरकारनं या निर्णयाचा फेरविचार करावा असं म्हणत शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल राज्य सरकारनं 5 रुपयाची घोषणा केली. निश्चितच आम्ही त्या घोषणेचं स्वागत करतो. परंतु ही घोषणा करत असताना फक्त सहकारी दूध संघांना जे शेतकरी दूध पुरवठा करत आहे त्यांनाच 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय कालच्या घोषणेतून झालेला आहे. आणि निश्चितच राज्यामध्ये 75% दूध हा शेतकरी प्रायव्हेट दूध कंपन्यांना खाजगी दूध डेअऱ्यांना दूध पुरवठा करत असतो. त्यामुळं राज्यातला 75% शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहे. हे अनुदान राज्यातल्या प्रत्येक दूध उत्पादकाला मिळालं पाहिजे असा निर्णय सरकारनं घ्यावा ही भूमिका आमची आहे आणि आम्ही बुधवारी या संदर्भामध्ये सगळ्या संघटना बोलवत आहोत. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लेंडी धरणासंदर्भात मेधा पाटकर आणि अन्यायग्रस्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत आधी पुनर्वसन आणि मगच धरण असा निर्णय घेण्यात आला. तर लवकरच मुंबई मंत्रालयात या संदर्भात बैठक घेण्याचं आश्वासन देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिलंय असं मेधा पाटकर म्हणाल्या. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कालव्यामध्ये जमीन जाणाऱ्यांना आता खूप मोठा मुआवजा मिळतोय आणि आम्हाला मात्र खूप कमी मुआवजा मिळालेला आहे. या संदर्भामध्ये चर्चा पुढे न्यायची आणि पुनर्वसनाची जी कामं राहिलेली आहेत ती करायची. आणि दुसरीकडे जी आता 1000 कोटी खर्च करून धरणाचं काम झालेलं आहे त्याचं टेस्टिंग वगैरे करण्यासाठी पुण्याच्या CWPRA सारखी जी संस्था बोलवायची आहे त्यांना मग या चर्चेला थोडंसं पुढे नेल्यानंतर वाव द्यायचा अशी सगळी चर्चा झालेली आहे. आणि धरणाला विरोध नाहीये पण पुनर्वसन आधी पुनर्वसन मगच धरण ही भूमिका आणि प्रत्येक कायद्यापासून सुप्रीम कोर्टाच्या निकालापर्यंत प्रत्येकाचं पालन असा जो शेतकऱ्यांचा आग्रह आहे तो त्यांनी संघटित शक्तीच्या आधारावरती चालू ठेवलाय. मंत्रालयात लवकरात लवकर मीटिंग लावायची
तेही आश्वासन कलेक्टर अभिजित राऊत यांनी दिले. वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी महिलांनी मोर्चा काढला. तर रेंगाव इथल्या सरपंचांच्या आडमुठे धोरणामुळे गावातील महिलांनी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर आपला रोष व्यक्त केलाय. अनेक वर्षांपूर्वी रेगाव गावात पाण्याची टाकी बांधली आहे, मात्र अद्याप गावकऱ्यांना पाणी मिळालेलं नाही. तर एकीकडे आधी बांधलेल्या टाकीतून पाणी मिळत नाहीये, तर दुसरीकडे पुन्हा याच गावात जलजीवन मिशन अंतर्गत नवीन टाकी उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ही टाकी उंच जागेवर उभारावी जेणेकरून गावकऱ्यांना पाणी मिळेल, अशी प्रतिक्रिया गावकरी महिलांनी आणि नागरिकांनी व्यक्त केली आहे. आम्ही पाण्यासाठी इथं एवढे मोर्चा म्हणून आलो. पहिली टाकी होती 30 वर्षापासून आम्ही डोक्यावर पाणी भरून राहिलो, तरी पाणी आम्हाला येऊन नाही राहिलं. आणि आमचं मन हे आता तिथं टाकी घ्यायची नाही, कुठेही घ्या तुम्ही, कोणत्याही ठिकाणावर टाकी जर घेतली तर आम्हाला पाणी येईल. ते चढावरचं पाणी आम्हाला काही येणार नाही. आम्ही पाणी भरू लय कटाळून. आमची मागणी आहे की उंच ठिकाण बघून आम्हाला पाणी पूर्ण गावामध्ये यावं, किंवा मी माझी जागा दानपत्र द्यायला तयार आहे. दानपत्र देऊन बी हे ग्रामपंचायतवाले ऐकून नाही राहिले. ही अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचं इंदापुरात शेतकऱ्यांकडून स्वागत करण्यात आलं. तर शिवधर्म फाउंडेशनच्या माध्यमातून इंदापूरमध्ये तब्बल 13 दिवस दूध दराच्या वाढीसाठी आमरण उपोषण करण्यात आलं होतं आणि अखेर या आमरण उपोषणाला यश मिळालंय. आणि यावेळी शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि उपोषणकर्ते दीपक काटे यांचा शेतकऱ्यांनी दुग्धाभिषेक केला. पेढे भरवत, फटाके फोडत, जल्लोष करत स्वागत करण्यात आलं आणि राज्य सरकारचे आभार देखील मानले. विधानसभेत सांगितलं की 5 रुपये हमीभाव देऊन आम्ही शेतकऱ्याला न्याय देत असू. या गोष्टीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. पण आता प्रामुख्याने ही गोष्ट बघणं गरजेचं आहे की ह्याचं पुढे बी असंच कंटिन्यू राहिलं पाहिजे. नाहीतर 4 दिवस केलं आणि परत बदललं असं होऊ नये. यासाठी आदरणीय बावनकुळे साहेब ज्यांनी या आंदोलनामध्ये विखे पाटलांचा फॉलोअप घेऊन मीटिंग लावून हे जे करून घेतलं, प्रथमतः मी त्यांचे देखील आभार मानतो. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरी इथला शेतकरी शिवाजी तुळशीराम बोडसे यांनी 2022 मध्ये केलेल्या सोयाबीन पिकाचा ओरिजिनल पंचनामा न मिळाल्यानं बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय. तर उपोषणाचा आज 6वा दिवस आहे, तरी देखील अजून त्यांना पंचनामा मिळालेला नाही. आणि याबाबत त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यांना पंचनामा लवकरच मिळेल असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र 10 दिवसांनंतरही पंचनामा न मिळाल्यानं बोडसेंनी उपोषणाची हाक दिली आहे. पंचनाम्याचाच पूर्ण बदलला. चुकीच्या सह्या, चुकीचं सगळं हे वेगळ्या वेगळ्या तारखा. पंचनामा हा 5 मिनिटात झालेला आहे, परंतु हा पंचनामा 11 दिवसाच्या कागदातला आहे. ओरिजिनल पंचनामा हा 10 तारखेचा आहे. एका कागदावर 21 तारीख येते पुढच्या, आणि मागच्या कागदावर 14 तारीख येते. आणि फक्त हे सगळं नाटक कशासाठी केलंय तर इथं 9 हेक्टर 80 गुंठ मला ते इमा मिळायला पाहिजे होता, 9 हेक्टर 80 गुंठ्याचा. ते फक्त 3 हेक्टर करण्यासाठी हे सगळे कागद बदललेले आहेत. आणि हे सगळ्याच्यावरच्या सह्या ह्या बोगस आहेत. मला आहे त्या पंचनाम्याची फक्त झेरॉक्स मागतोय मी. समोर आणा पंचनामा, त्याची मला बघू द्या, झेरॉक्स काढू द्या. बघितल्यानंतर मला तो पटल्यानंतर तुम्ही ओरिजिनल माघारी न्या आणि माझी मला झेरॉक्स द्या. रेशीम कोष खरेदीमध्ये नावलौकिक मिळवलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोष हे खरेदी बाजारपेठेत 1 एप्रिल ते 19 डिसेंबर दरम्यान रेशीम कोष खरेदीची जवळपास 28 कोटींवर उलाढाल झाली आहे. आणि या बाजारपेठेत कोष विक्रीसाठी गुजरातमधील वलसाड आणि मध्य प्रदेशातील बरहानपूर या भागातून देखील रेशीम कोष उत्पादक शेतकरी येत आहेत. तर रेशीम कोष खरेदी बाजारपेठेच्या माहितीनुसार 1 एप्रिल ते 19 डिसेंबर 2023 या दरम्यान तब्बल 7,000 शेतकऱ्यांनी जवळपास 6,494 क्विंटल रेशीम कोष बाजारात विक्रीसाठी आणलाय. आणि या कोशाच्या विक्रीतून तब्बल 28 कोटी 35,62,835 रुपयांची उलाढाल ही रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत झाली आहे.
इथेनॉलकडे साखर वळवण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध हे कायमस्वरूपी नाहीत. येत्या 15 जानेवारीला पुन्हा आढावा घेतला जाईल अशी ग्वाही केंद्र सरकारनं साखर उद्योगाला दिली आहे. तर इंडियन शुगर मिल्स आणि बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या दिल्लीतील वार्षिक सर्वसाधारण सभेला केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी हजेरी लावली होती आणि त्यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणात्मक वाटचालीवर प्रकाश टाकला. केंद्राला देशाला लागणारी एकूण साखर आणि त्यापेक्षा 60 लाख टनांचा राखीव साठा हवाय आणि त्यापेक्षा अधिक असलेल्या साखरेचं रूपांतर किंवा निर्यातीबाबत केंद्र सकारात्मक असल्याचं यावेळी झालेल्या चर्चेतून स्पष्ट झालंय. या वर्षात औद्योगिक आणि सेवा क्षेत्रात वेगानं वाढ झाली आहे. तर भारताच्या एकूण सकल उत्पादनात म्हणजेच GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा घसरलाय. 1990-91 मध्ये हा वाटा 35% होता आणि हाच वाटा आता 15% आलाय अशी माहिती केंद्र सरकारकडून समोर येते. तर लोकसभेत विचारण्यात आलेल्या या संदर्भातील प्रश्नाला केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. दरम्यान 32 वर्षात औद्योगिक आणि सेवा क्षेत्रानं आघाडी घेतली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.